21 वर्षे वय असलेला तरुण 38 वर्षे वय असलेल्या महिलेला आश्वासन देतो की तू तुझ्या पतीला सोड आणि माझ्या घरी ये, मी तुला राणीसारखं ठेवीन. आता हे सगळं ऐकल्यानंतर त्याचं आश्वासन बघून 38 वर्षांची महिला 4 लेकरांना घेते, एक ट्रॉली बॅग घेते, कापडं भरते आणि त्या तरुणाच्या दारात जाऊन बसते. आता हे सगळं बघून तो तरुण त्या ठिकाणाहून पळ काढतो. त्या तरुणाची आई त्याच घरी उभा होती. त्या आईने हे सगळं दृश्य बघितलं. त्याच्यानंतर तिने जे केलं ती घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. नेमकं काय घडलं त्या महिलेसोबत आणि तरुण नेमका का पळून गेला, पूर्ण स्टोरी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेमध्ये तुम्हाला एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की विवाहित महिला कसं काय तरुण पोरांच्या आश्वासनाला बोलून काही पण करतात, काहीही टोकाचं पाऊल उचलतात. त्याच्या मागचं कारण काय, सायंटिफिक कारण, परत भावनिक कारण काय, त्याच्याबद्दल मी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात एका 20 वर्षाच्या तरुणाला कॉलेज सोडल्यापासून होते. अभिनव नावाचा हा तरुण कॉलेज सोडून आता चांगल्यापैकी बऱ्यापैकी पैसे कमवायला लागला होता. कामाला जात होता, पेंटिंगचं काम करत होता, शिकत पण होता. प्रत्येकाच्या घरी जाऊन हे काम करायचा मिस्त्रीसोबत. त्यामुळे तो नवीन नवीन लोकांच्या ओळखीमध्ये यायचा. असंच हा एका 37 वर्षाच्या महिलेच्या ओळखीमध्ये आला, संपर्कात आला. महिला 4 लेकरांसोबत घरी एकटीच राहत होती. हिचा पती बाहेरगावी राहून पैसे कमवून हिला द्यायचा. आता हे साहजिकच आहे की या महिलेचा पती बाहेर राहत होता म्हटल्यानंतर हिच्या मनामध्ये एका व्यक्तीविषयी आता याच आकर्षणाचा फायदा या अभिनवने घेतला. त्या महिलेच्या नजरेमध्ये असलेली खोडसाळपणा त्याने ओळखला आणि तिच्यासोबत संपर्क वाढवला. हळूहळू सुरुवातीला बोलणं झालं, बोलण्याचं रूपांतर प्रेमामध्ये आणि प्रेमाचं रूपांतर संबंधामध्ये. आता या सगळ्यांना मोकळीक मिळालेली होती. महिलेचा पती बाहेर राहायचा, या पोराला कसलं टेन्शन नव्हतं, कोणाचा ताण नव्हता. त्यामुळे हे दोघं कधी पण आणि कसं पण संबंध करायचे. यांच्यामध्ये कसलंही बंधन नव्हतं. पण पुढे चालून या पोराला दुसऱ्या शहरामध्ये जावं लागलं आणि या महिलेचा पती तो कामावरून माघारी आलेला होता. दोघांना भेटणं बोलणं अवघड झालं होतं. पण फोनवरती आता या दोघांचं कॉन्टॅक्ट होतं. अधूनमधून जे करायचं ते करायचेच. आता फोनवरती एका महिलेसोबत बोलतो पोरगा म्हटल्यानंतर त्याने अशा प्रकारे काय मोठ्या मोठ्या गप्पा मारायला चालू केले की तू ये, तुझा सांभाळ मी करेल, तू नको टेन्शन घेऊ, असं बोलून त्याने त्या महिलेला घर सोडून येण्यासाठी भाग पाडलं. महिला आली घर सोडून. अभिनवच्या घराचा पत्ता हिला माहिती होता. घरी येऊन उभा राहिली. पण या सगळ्या भीतीने, समाजाच्या भीतीने किंवा जबाबदारीच्या भीतीने तो तिथून पळ काढलं त्याने. अभिनव तर पळून गेला. 4 लेकरांसोबत आलेली ही महिला त्या अभिनवच्या आईसोबत वाद घालायला लागली. त्याची आई म्हणायची की हा लहान आहे, तो नाही तुला सांभाळू शकत, तू जा, तुझी 4 लेकरं आहेत, पतीपाशी जा. हे सगळं तमाशा मोहल्ल्यामधली लोक बघत होती. सगळं बघून सुद्धा झाल्यानंतर आता तिथं असलेल्या जाणकार लोकांनी या महिलेला समजावून तिच्या पतीकडे लावलं. पण तिच्या पतीनेही हिला स्वीकारण्यास मनाई केली. म्हटला की तू गेलती ना तिकडं जाता येऊ पण नको अजिबात इकडं. आता ही महिला ना तिच्या पतीची राहिली ना तिच्या बॉयफ्रेंडची राहिली, एकटी पडली 4 लेकरांसोबत. तर असं काही निर्णय न घेता, तर असा काही विचार न करता निर्णय घेतल्याचा दुष्परिणाम या महिलेला भोगावा लागला. बाकी हिच्यासोबत आणि हिच्या मुलांसोबत जे पुढे घडेल त्याला पूर्णपणे जबाबदारी ही महिला असेल. याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.